आम्ही अगोदर चेंबूरला राहायला होतो. हं. तर तिथून माझ्या पप्पांना एक प्रॉपर्टी भेटली. मुंब्र्याला होती ती अच्छा. आणि ती मोठी होती आणि ओके. स्वस्तात मिळाली आणि तेव्हा मी न्यूबॉर्न झालतो जस्ट. ओके. मी न्यूबॉर्न झालतो आणि कधीची तिथून गोष्ट आहे ही? ही 2002 ची गोष्ट आहे. ओके. तर मी न्यूबॉर्न झालतो आणि माझे 3 बहिणी आहेत मला. हं. तर आम्ही लोकं चेंबूरवरून शिफ्ट झालो मुंब्र्याला. तर ते जे घर होतं ना, ते जाम मोठं होतं. असे झाडं होते, असं पॅसेज होतं बाहेर, आणखीन रूम मोठे-मोठे. हं. तर एवढं स्वस्त आणि एवढं ह्याच्यामध्ये एवढा मोठा रूम. आम्ही थोडा विचार केला, की एवढं कसं भेटू शकतो? तर मम्मी, पप्पा सगळे राहायचे घरामध्ये. तर हळू काय होत गेलं, की पप्पा मग आउट ऑफ टाउन राहायचे, बाहेर ओके. जात. तर मम्मी एकटी राहायची आणि 3 बहिणी. तर सडनली काय व्हायला लागलं, त्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे भांडे पडणं, ओह! कधी दरवाजा जोरात आपटतोय, नळ चालू होतोय, बंद होतोय. तर पहिलं तर हे सगळं नॉर्मल वाटलं, की बाबा हवेने होत असेल असं तसं. पण नंतर ती मम्मीला ते गोष्ट दिसायला लागलं, त्या अच्छा. घरातलं. हं. तर ते काय झालं, ते इफेक्ट नाही म्हणजे हावी होत गेलं. दिवसादिवस ते हेवी होत झालं. तर जसं मम्मी सांगते, की संध्याकाळ होत जायची ना, तर ते घर थोडं डरावनं दिसायचं. ओह! तर ती मम्मी घाबरायची त्या राहायला. तर मग बहिणी काय करायच्या, बहिणी मामाच्या इथं, कोण कुठं निघून जायचं. राहिलो मी संध्याकाळी. म्हणजे ते राहतच नव्हते घरी. ना ओके. वडील राहायचे ना आई राहायचे आणि वडिलांना सांगितलं, "वडील म्हणजे असं काय नसतं ही सगळी गोष्ट." हं, हं. आणि त्यांना सर्व माहिती होतं काय चालतंय काय नाही. तर माझी बारकी बहीण आणि मी आणि मम्मी. हं. तर मम्मी पण काय करायची, जशी संध्याकाळ होत आली मम्मी भिजायची, तर गोधडी ओढून बसायची गपचूप. तर दरवाजा आपटतोय, भांडे बापरे! पडतात, ते असं तसं हे ते. हे होत गेलं दिवसा. तर मम्मी घाबरून मामाच्या इथं पळायची. हं. तर मामाच्या त्या मामी बोलायची, "एवढं मोठं घर दिलंय तुम्हाला, तुम्ही इथं का राहता?" असं तसं. तर मम्मी बोलायची, "त्या घरात काय तर आहे, मला लई भीती वाटते." जाम वेळी बघितलं काय आहे, काय नाही. मग काय माहिती नाही पडलं काय आहे, प्रकार काय आहे. मग एक दिवशी एक सिस्टर होती, म्हणजे ते चर्चमध्ये जायचे. तर ते आले, त्यांनी मम्मीला सांगितलं, की "तुम्ही चर्चला या, तुम्ही बघा काय होतंय काय नाही." तर मम्मी गेली चर्चला. हं. गेल्याच्या नंतर मम्मीला हळू अनुभव आला त्या गोष्टींचा. तर त्यांनी सांगितलं मम्मीला, की मम्मीने म्हणजे सांगितलं त्यांना, की माझ्या घरात असं-असं होतं, की मम्मी स्वतः स्मोकिंग-वोकिंग करायला लागली. म्हणजे ती गोष्ट एवढा अफेक्ट झालं. बापरे! हां. तर कधी रात्री उठली पप्पांना जायला डबा बनवायला सकाळी 4-4 वाजता. असं वाटतं मागून कोण गेलं आणि असं स्पष्ट दिसायचं असं, जशी अच्छा. ज्या परछाईसारखं. तर असं होत गेलं. मग एक दिवशी ते जे चर्चचे लोकं होते ते सगळे एक टीम बनवून आले, हं. की बघायला की काय आहे काय नाही. तर एक लय मोठे पास्टर होते, मी नाव नाही घेत त्यांचं, पण ते आले, त्यांची टीम आली पूर्ण. तर ते आले घरात आणि घरात आल्यावरती ते बसले असे. चेअरवरती बसले आणि आता आपलं पत्र्याचं घर असतं. तर हं. पत्र कसे ते पाईप असतात टाकलेले हां, 2. हां, हां. आलं तर लक्षात. ते बरोबर तिकडे येऊन बसले आणि ते वरी बघत बसले. तिथे म्हणजे त्यांना काहीतरी अनुभव झाला, की काहीतरी आहे इथं. मग ते वरी बघत बसले. मग त्यांनी म्हणलं, "ठीक आहे," बोलले, "चला सुरुवात करू आपण." मग त्यांची काय ती वर्शिप केली त्यांनी, हं. वचन-विचन केलं. त्याच्यानंतर मग ते चढले वरी आणि वरी चढून त्यांनी एक पोटली काढली. कुठून काढली? वरून. अच्छा. ते स्वतः चढले. टूल मागवला त्यांनी. ते स्वतः हां. चढले आणि त्यांच्या त्या पाईपामधून त्यांनी एक पोटली काढली. बापरे! अशी लाल कलरची आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ते ते लवंग, ओह! हे नारळ आणि एका ह्याच्यामध्ये एक राख बांधलेली. राख? राख होती ती. आणि ती राख बांधलेली आणि त्यांनी ती काढून असं ओपन केलं. बापरे! आणि मग त्यांनी सांगितलं या घरात झालं होतं काय नेमकी. तर अगोदर सांगतात, की त्या घरात एक फॅमिली राहत होती. ज्यांनी आम्हाला रूम विकला हं, त्यांची हं, फॅमिली हं. होती, पूर्ण जॉइंट फॅमिली राहायची. तर त्यांच्यामध्ये पहिलं तर त्या बाथरूममध्ये एक लहान लेकरू मेला. ओह! त्याला अंघोळ घालताना त्याचा जीव तिथं गेला. आणि दुसऱ्यांदा काय झालं, एक 25-26 वर्षाचा पोरगा होता. तो फॅक्टरीमध्ये कामाला होता. म्हणजे त्या हं. बाईचाच पोरगा होता तो. तो त्या मशीनमध्ये येऊन दबून नाही का, त्याचं डेथ झाली तिथं. बापरे! तर तिकडं डेथ झाली, तर त्याची बॉडी घरी आणली. हं. घरी आणल्याच्या नंतर आता आईचा जीव तर राहणार नाही, जवान पोरगा मेला. तर त्यांनी काय केलं, ते घर त्याचं सगळं अंतिम संस्कार सर्व काही केलं आणि जी राख उरलेली ना, त्याच्या आईला कोणतरी सांगितलं. हं. असं सांगितलं होतं, की राख ठेवलं तर तुमचा पोरगा या घरातच राहणार. ओह! जाणार नाही कुठं बाहेर. म्हणजे आपण अच्छा. बोलतो ना, जसे एक पास ऑन होतो हं, स्पिरिटची हं. जर्नी, तशी काय होणार, म्हणजे तू तिथं अडकून राहील. मग त्यांनी ते अडकून ठेवलं त्याला आणि ते लोकं स्वतः निघाले. पण जेव्हा त्याची स्पिरिट उभा राहिली, त्यांनी बघितलं, की माझे घरचे तर नाही तिथं. इथं कोण हां. दुसरंच राहतंय. मग तो परेशान करायचा. अच्छा. मग त्यांनी त्या पास्टरांनी ते नेलं, ते घराच्या बाहेर ठेवलं आणि त्याला आग लावून, जाळून त्या स्पिरिटला बाहेर काढलं. आणि मग माझ्या आईला सांगितलं, की तुम्ही आता जोपर्यंत त्याला परवानगी देणार नाही,
तोपर्यंत तो या घरात येणार नाही. आम्ही कशाला परवानगी देतोय. मग तिथून मम्मीची एक स्पिरिट जर्नी चालू झाली. हो बापरे, डेंजर होतं. हा, मग तिथून मम्मीला मग जसं एंजलचे एन्काउंटर झाले. अच्छा. हा, तर माझी मम्मी स्पिरिच्युअल मध्ये. तर एका असे थाळे यायचे वरून, त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे डिशेस राहायचे. हा, एवढं सिरियसली. हा, एकदा आठवतंय, जसं मम्मी, माझं हे घाव दिसतो तुम्हाला. हो हो. तर लहानपणाची गोष्ट आहे. माझी 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 बहीण मला मार्केटला घेऊन गेली. आता मार्केट असणार कारण 4 किलोमीटर लांब, तर मग रिक्षाने जातो इथून शेअरिंगनी मुंब्र्याला. तर बहीण मला घेऊन गेली आणि काय 11:30-12 वाजलेले, तर आम्ही रिटर्न येत होतो. तर ते 10-20 रुपये वाचवायच्या चक्करमध्ये पोरींचा माहिती ना, ते चालत मला घेऊन आली. तर तिच्या हातात पहिलेच थैल्या विल्या होत्या, सर्व काय होतं. मग ती थांबली अशी आणि ओढणी नीट करत होती. तेव्हा मी काय, तिचा हात सोडला आणि मी रोडावर पळालो. तिथून रिक्षा आली आणि त्या रिक्षाने मला उडवलं. तर मी उडून कमसे कम 10-20 फूट असं लांब पडलो आणि मी कमसे कम 2-1 वर्षाचा होतो, 1-1.5 वर्षाचा. तर माझा ऍक्सिडेंट इथं झाला आणि माझ्या आईला घरी माहिती पडलं. हा, माझी आई म्हणजे उपास करून अशी झोपलेली आणि माझी आजी आतमध्ये असे कपडे धुवत होती. तर माझी आई झोपली, तर माझ्या आईला कोणतं असं एक आपण शेक करतो ना, उठवतो, उठ बोला, आणि कानामध्ये तिची आवाज आली की उठ, तुझ्या पोराचा ऍक्सिडेंट झालाय, पण तू घाबरू नको, मी सोबत आहे. तर मम्मी अशी उठून रडायला लागली जोरात की अरे काय झालं, हे कसं झालं, असं नाही का. तर माझी आजी आली, अरे स्वप्न बघितले असेल तू, असं कसं. नाही बोलली, मला देवानी सांगितलंय. नाही तू स्वप्न बघितलं. तर जास्त वरडावरडी करतात, आजूबाजूचे लोक पण जमले किंवा नेमकं झालं काय, एवढं काय. तर आई सांगायला, नाही मला देवानी सांगितलं. आणि आजूबाजू लोकांना माहिती होतं की मम्मीला कसं एक देवाकडून हे होतं, कोणाला हात ठेवलं भूत काढायचं असं म्हणजे होतं. तर लोक म्हणजे बोलावले काय म्हणजे काय. एवढ्या थोड्या उशिरानंतर माझी बहीण व्हाईट ड्रेस घातला, ते व्हाईट ड्रेस लाल झाला आणि मला अशी पट्टी लावून घरी आणली. तेव्हा ते लोकांनी पण म्हणजे हे केलं की बाबा तुम्हाला कसं माहिती पडतं. अशी जर्नी म्हणजे सुरू झाली. आणि त्याच्यात पण असं झालं की जेव्हा मला लागलं तेव्हा एक माणूस आला कुठून तर, अनजान व्यक्ती कुठून तर आला. माझ्या बहिणीला बोला, तू गपरा, मी हॉस्पिटलला घेऊन जातो, काहीच बोलायचं नाही तिकडं, असं तिला स्पष्ट त्यांनी सांगितलं. आणि मला घेतला आणि मला डॉक्टरपाशी नेला आणि डॉक्टरला सांगितलं हा डोंगरावरून पडलाय, बघायचं काय. कारण की बोलला जर ठोकलं म्हणलं तर पोलीस केस होणार. आणि त्यांनी सांगितलं की टाके नका मारू. त्या माणसाने सांगितलं. त्यांनी सर्व काही बिल तिथं भरला, तिथं घरापर्यंत नेलं, घरापर्यंत सोडला आणि तो असा निघला आणि गायब झाला. हे म्हणजे आई अशी बहीण आली आणि बोली तो माणूस होता, त्याने आणला. आणि आम्ही सगळे बघतात तर तो गायब, कुठंच नाही लांब पर्यंत. हे म्हणजे देवाचं कोण दूत असेल की तो मदतीसाठी आला. म्हणजे असं एक बोलतात ना, एक स्पिरिच्युअल मध्ये एक रँक असतात आपले तिथं, आणि रँकच्या अगोदर आपल्याला एक एंजल्स दिले जातात. ते आपल्या गायडन्ससाठी असतात, डिलिव्हरन्ससाठी असतात, असे वेगवेगळ्या प्रकारसाठी एंजल्स असतात. कुठं ना कुठं तो एंजल होता देवाचा, तो आला, त्यांनी केलं. अतिशय वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढे गोष्टी मी ऐकल्या आहेत आपल्या पॉडकास्टवरती, त्यांमध्ये अतिशय वेगळी इंटरेस्टिंग पण आहे तेवढीच, आणि खूप वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आपण नेहमी कसं आहे ना, मोस्टली नेगेटिव्ह गोष्टी आपण खूप ऐकतो पॉडकास्टवरती. कोण येतं की असं काहीतरी केलं, तसं काहीतरी केलं. इव्हन जेव्हा तू मगाशी सांगितलं की त्यांना तिथे त्या पाईपमध्ये ते हे मिळालं, राख, लवंग वगैरे सगळं, मला असं वाटलं की काहीतरी सुपरस्टिशियस वगैरे की आहे, की काय ब्लॅक मॅजिक केलेलं आहे किंवा असं काय. बट एक वेगळी पॉझिटिव्ह सुरुवात झाली असं. कसं आता आपण माणसं पॉझिटिव्ह आहे, आपण पॉझिटिव्ह थिंक करणार तर लाईफ पण आपली पॉझिटिव्हच जाणार. जे आपण फिजिकल वर्ल्ड मध्ये बघतो ते आपला कुठं ना कुठं इम्पॅक्ट स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये नुकसान होणं, कुठं ना कुठं तिथं एक लूपहोल आहे. अट्रॅक्ट करतो. हा, म्हणजे वेगळ्या प्रकारचे डिमन्स. आता तुम्हाला सांगतो मी एक किस्सा सांगतो तुम्हाला. आता माझा मित्र आहे, इथंच राहतो आपल्या इथंच. अच्छा. तर त्याचं लग्न झालं, सर्व काही बरोबर आहे, त्याच्या लाईफ पण चांगली चाललेली. तर एक नाला आहे आपल्या घरापाशीच लागतो, तुम्हाला माहिती असेल जागा. एक नाला आहे, त्याप्रमाणे ना तिथे एक स्पिरिट होती, त्या बाईची होती. आणि ती काय करायची, ती ज्या पण बाईकडे जाईल ना तर तिला ते ब्लडचं जे प्रॉब्लेम असतो ना वुमेन्सला, तो जास्त वाढवायचं, म्हणजे ते थांबायचं नाही. ते स्पिरिट त्या प्रकारचे काम करायचं. मला नव्हतं माहिती सगळं. तर आता मी त्यांच्या घरी जाणं येणं होतं माझं, कामामधलेच. तर बघायचो. तर एक दिवशी आम्ही दोघं असं बसतो त्या घराच्या बाहेर चाय पीत. तर ती बायको आली मार्केटवरून. ती मार्केटवर आली ना, तर ती जेव्हा येत होती ना, तर कुठं ना मला एक बुरका घातलं कसं, एक आता एक काळा असं, आता हे शर्ट आहे एकदम थिन क्लोथ,
एकदम Okay. पातळ, म्हणजे आपण आरपार बघू शकतो त्याला. ते असं एक तिच्या समोर ना एक पडदा दिसत होता. तर मी बघितलं, बोललं काय तर वेगळं वाटतं आज, पण इग्नोर केलं मी त्या गोष्टींना. असं पडदा, ती गेली आतमध्ये. तर मग मी ह्याशी बोललो, हा पण बोलला चल मी तो काय घेऊन येतो. तर तो गेला तिकडं. आणि मग थोडा विचार केला मी त्या गोष्टींचा. बोललो आजपर्यंत तर मला कधी असं दिसलं नाही, हे काय प्रकार आहे. हम्म. मग मी काय केलं, वहिनी म्हणून असं घराकडे असं बघितलं ती आवाज. तर मला ते ना किचनच्या, असं किचन आहे त्या घराच्या समोरच असं किचन आहे. Okay. त्या किचनच्या इथं ना एक शॅडो अशी उभा आहे. हा एक बाईची स्पिरिट उभा आहे ती. अच्छा. हा मी बघितलं आणि मी समजून गेलो थोडं हम्म. विचित्रपणे, हे आपल्याशी नाही होणार. आता कसं आपण त्या गोष्टीला हात नाही टाकू शकत जिथं माहित नाही. बरोबर. मग मी काय बोललो ना, मी आलो घरी आलो रात्रीच्याला 2-3 वाजता काय मी बसलेलो. तर मी विचार केला, म्हणजे असं आलं कुठून असेल, हे काय होतं. मी थोडे असे डोळे झाकून असे बसलो. मग मला तो असा नाला दिसतोय. हम्म. त्या नाल्याच्या इथं ती बाय अशी उभा आहे. आणि ती बाय अशा गाडीच्या फुटपाथ आहे, ती गाडीच्या इथून अशी ती पास ऑन होतीये. आणि ती पण वाटते त्याच कंडिशन मध्ये होती. तर ती तिला अट्रॅक्ट होऊन तिच्या मागं गेली. Okay. तर मग मी त्याला सांगितलं त्या मित्राला, बोलला असं अशी गोष्ट आहे, तू जरा एकदा बघून ये. मला ठीक आहे, मी जातो एकटी राहायला, तिकडे जाऊन मी बघतो काय. मला ठीक आहे. मग तिथून ते निघून गेलं. अच्छा. असे छोटे मोठे जे असतात ना असे, ते निघून जातात. हे काय छोटी पूजा हे सगळं याने निघून जातात. म्हणजे मोठी मोठी एंटिटीज असतात, त्यांच्याशी डील करणं थोडं, तेवढा रँक आपला पण पाहिजे त्यांच्याशी बरोबर. करायचं. रँक म्हणजे स्पिरिच्युअल मध्ये कसं आहे, रँक लय मायने ठेवतं. हम्म. आता तुमच्या समोर जी एंटिटी उभा, या डिमन्स आहे, या स्पिरिट आहे, काही पण इव्हल स्पिरिट आहे, आता तिचा रँक तुमच्याशी खाली आहे ना, तर ती तुमची आज्ञा मानणार. Okay. त्याला मानायचंच आहे. आणि जे वेगळे जे जादू टोना करणारे असतात, हम्म. जे लोक दर्ग्या वगैरेवरती जातात, या गोष्टीवरती जातात, तर ती जी एंटिटी असते ती त्यांच्याहून पॉवरफुल असते रँकमध्ये. म्हणून काय करतात, ती 1-2 लवंग देणार, त्यांना पाठवणार, तर त्याची वस्तू त्या गोष्टीसाठी ती लांब होणार. पण अजून 2 वस्तू येऊन ती या घरात बसणार. हा, हे असं असतं. जसं फोटो लावतो आपण घरात, म्हणजे अशी लय प्रकार आहेत. पुढची एखादी गोष्ट तुझी. पुढची एखादी एक माझा पर्सनल एन्काउंटर आहे. ओके. आम्ही नवीन घर घेतलं, हम्म. राहायला गेलो, म्हणजे रेंटलाच, पण Okay. नवीन जागेवर गेलो. आणि कुठे आहे हे? आपल्या कल्याणलाच आहे. तर माझ्या 2-3 घटना तर इकडच्याच आहेत. तर ते घर घेतलं आम्ही, आणि सुरुवातमध्ये सगळं ठीक होतं, राहिलो गेलो आम्ही. तर एकदा काय झालं, मी लेट नाईटला मित्रासोबत होतो, आणि पाऊस आता मे जून मागच्या वर्षी तर खूपच पाऊस पडला. बरोबर. तर ही सप्टेंबरची ऑक्टोबरची गोष्ट आहे. मागच्या वर्षी. मागच्या वर्षी. अच्छा. तर सप्टेंबर या ऑक्टोबरची गोष्ट आहे. मी माझ्या मित्रासोबत आम्ही पार्टी केली, ड्रिंकिंग वगैरे घेतली, सर्व काय केलं. मग आम्हाला लागली भूक, मला खायचं कुठं, तर कल्याण स्टेशनला जाऊ आपण. हम्म. आम्ही कल्याण स्टेशनला गेलो, तिकडून चिकन विकन वगैरे नाही का सर्व काही घेतलं, हम्म. आणि आलो इथं म्हणजे एका जंगलसारखा प्लेस आहे आपल्या गावामध्ये. तिथून थोडा आत गेलं तर तशी जागा आहे, आणि ती थोडी विचित्र जागा आहे. अच्छा. तर रात्री कोण येत नाही, काय नाही, आणि सगळे झोपलेले. गाव आता माहिती तुम्हाला कसं असतं, तर ते झोपलेले. आणि आम्ही नेमका पाणीच नाही आमच्याकडे. अच्छा. आम्ही ते नॉनव्हेज वगैरे खाल्लं बिल्लं, सर्व काय केलं. आता हात धुवायला सुद्धा पाणी नाही, पियायला सुद्धा पाणी नाही. तर पाऊस थोडा थोडा चालू झाला, तर ते बिल्डिंगचे जे रॅप असतं त्यातून पाणी येतं. तिथं हात कसं धुतलं, आणि थोडंसं पाणी, आता बोललं साफच आहे, आता काय करणार, नाही तर थोडं पाणी बिन वगैरे पिलं, त्याला घरी सोडलं, आणि मी घरी आलो आणि मी झोपलो. मी झोपल्याच्या नंतर काहीतरी सकाळचे 8 वाजलेले. तर युजली मी बेडवर झोपतो, पण त्या टाइम मम्मीला सांगितलं तू झोप वरी, मला झोपू दे खाली. मी झोपलो खाली. 8 वाजता काय मी असं बघितलं घड्याळला, 8 वाजले, मला टाइम आहे अजून 1-2 घंटा अजून झोपतो. तर मी अजून झोपलो. तर आता माझं असं डोळा उघडतो, आणि मी असं मम्मीला बघतोय, आणि मी असं झोपलेलो उशी घेऊन. अच्छा. तर मी असं हालायचा प्रयत्न, मी हालत नाहीये. आवाज द्यायचा प्रयत्न, आवाज सुद्धा निघत नाहीये माझा. आणि मी तेवढा असं बघतो ना, असं ज्या साईडला तो एक बाई उभा आहे. ओके. हा, आणि तुझ्या मागच्या बाजूला. नाही असं, म्हणजे आपण असं झोपतो ना, तर या साईडला माझ्या पायाशी येतं ती बाई उभा आहे. अच्छा. तर आणि मला अजून आठवतं, तिचा असं ब्राऊन कलरचा असं ड्रेस आहे. हा, तिने ड्रेस घातलाय पूर्ण, ती मला दिसते, पण चेहऱ्यापाशी मला पूर्ण ब्लॅक दिसतंय. तिच्या केस वगैरे सगळं, फक्त चेहरा दिसत नाही. तो ब्लॅक आहे तिचा चेहरा. आम्ही बघतो, आणि मी बोललो ही बाई कोण आली माझ्या घरात. आणि आई झोपली आहे. तर मी आईला आवाज सुद्धा निघत नाही. मी पाय पकडायचा प्रयत्न करतो, पाय पण म्हणजे हालतच नाही मी. ती अशी गेली एकदा माझ्यापाशी, आम्ही तिला असं बघतोय स्पष्ट, इथपर्यंत गेली, परत ती तिथून आली, परत ती अशी गेली. असे तिने 2-3 वेळा माझ्यापाशी चक्र मारले. कशी चालत होती ती नेमकी? नॉर्मली. ओके.
नॉर्मली अशी चालत होती. हा, हा. आणि असे म्हणतात ना भूताचे पाय बी हा, मी वाकडे तेच असतात. मी विचारणार नाही होतो. नाही काय नाही, तसं काय नसतं. ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एंटिटी असतात, ते त्यांच्या प्रकार. आता लोक म्हणतात चुडेल उडेल, हम्म. ती जे पाय वाकडे तर ते आपण बोलू शकतो हा बाई कुठं ना कुठं ते असतं. कारण की हे मी पण जुन्या माणसांकडून ऐकलंय. मी बघितलं बरोबर ती आली गेली. आणि ती नंतर तिने काय केलं, आपण असं झोपलोय तर एक पाय माझ्या ह्या साईडला आणि एक पाय ह्या साईडला अशी राहून ती उभा राहिली. अच्छा, तुझ्यावरती. हा म्हणजे असं मी झोपलोय ना, तर असं ती उभा राहिली. मी माझ्या देवाचं नाव घेतलं. मला प्रभू बोललं हे काय बोललं, मला सोडव याच्यातून. जसं मी असं बोललो मी फ्री झालो. आम्ही फ्री झालो, माझा आवाज निघला, माझी आई घाबरून उठली, झालं काय, आणि ती बाई गायब झाली. बापरे. माझी आई बोलली काय झालं, मला असं असं झालं. आई बोलली शांत हो, घाबरू नको. मग आईनी थोडं प्रार्थना केलं आणि त्या पाणीवर फूक मारला, मला दिलं. पाणी पिलं, मग थोडा रिलॅक्स झालो. आता दुसऱ्या दिवशी नाईट, आता मी घाबरतोय झोपायला. मला आता परत ती बाई बी यायची माझ्याकडे. बरोबर. थोडा उशीर थांबलो, झोपलो. परत झोपल्यानंतर सकाळी 8 वाजता, 8 नाही सॉरी 6 का 7 वाजायचे टाइम आहे. आणि मी माझा डोळा खुलतो आणि मी घडी बघतो. मला आज झालं तर नाही काय, सकाळ होत आले तर बघू. तर थोडा डोळा बंद केला. परत मी एका जागी असं डोळे उघडले, तर मी एका रूम मध्ये असं हे रूम स्वप्नात तुला दिसतंय? नाही, म्हणजे स्वप्न कसं आपण झोपीत बघतो, पण जे तुम्ही बघून डोळे झाकून परत एकदा स्वतःला बघतोय, आणि तो एक विजन्स असतात, ते ड्रीम नसतं, विजन वेगळं झालं. ओके. तर मी एका रूम मध्ये असं, आणि त्या रूम मध्ये असे कमरे आहेत, जसे ओल्ड ब्रिटिश होम कसं असतं तसं आहे. असं गेट आहे बाहेर, गेटच्या इथून असं पॅसेज आहे बाहेर, आणि आतमध्ये रूम आहेत. तर ते रूम आहेत वेगवेगळे, आणि त्या रूम मध्ये वेगवेगळे हात असे मारतात ते, आणि कोणतं बाहेरून आवाज येतोय. ओके. हा, तर मी इथं तिथं बघितलं. आता आपल्याला माहित नाही, नवीन घर. मी बाहेर गेला, मी गेट पाशी जाऊन बाहेर थांबलो. तसा रोड आहे बाहेर, आम्ही बघतोय बाका, मला सगळं दिसतंय. तर रूम असं गेट आहे, असं गोलवाला छोटासा. त्या गेटवरून परत मी आतमध्ये आलो. परत आतमध्ये आल्याच्यानंतर परत माझा डोळा खुलतो, आणि मी विचार करतो, बोला ही कुठं जाऊन आलो मी. हा. तर मी बोललं चल, बोललं काय तर असन. मी परत असं डोळे बंद केले, आणि जागतो तर खिडकीपासून मला असे 2 हात आले. माझी अशी खिडकी आहे, असं बेड आहे, बापरे. तर खिडकीपासून 2 असे हात आले. आणि त्या हात आले, तर मी बोललो हे कोणाचे हात आहे, मी त्याला खेचतोय, तू मला बाहेर खेचतोय. तर आमच्यामध्ये झपट चालू झाली आहे गोष्टीची. मग परत आईने, नॉर्मल म्हणजे असे नॉर्मल नाही, काळे होते, पूर्ण काळे हात असे मायपाशी आले. तर ते असे पकडायला गेले, तर मी बघितलं हात कोणाचे आहेत. मी त्याला पण पकडतोय, तो मला खेचतोय. असं 2-3 वेळा झटापट झालं. तर तेवढ्यात माझी आई उठली. अरे काय झालं, ठीक आहे बोल. मग मम्मीला परत सांगितलं असं असं झालं. आणि एकदा परत असं झोपलेलो, मी बायबल कॉलेज करून आलतो. तर तिथून आलो आणि असं घरी बसलो. माझी आई मला जाम आजारी दिसते. आई आजारी आहे, म्हणलं सगळं तर ठीक आहे घरात, म्हणलं की आजार पण काय. तर मला असं माहिती पडलं की आईनी म्हणजे एक व्यक्ती आहे, मी नाव नाही घेत कोणाचं, एक व्यक्ती होता, त्यांच्यावरती ब्लॅक मॅजिक होतं. अच्छा. तर त्यांचे जे कुटुंब होते ना, ते आईकडे यायचे की बाबा तुम्ही बघा, तुम्ही जेव्हा पाणी वाणी देता त्याला, तर थोडा आराम पडतो आमच्या पोरांना, तुम्ही बघा काय. तर मला वाटतं मम्मीने काय ना काय कुठं जाऊन ती वस्तू छेडली, तर ती वस्तू तिकडे हवी झाली. आणि मी बसलो, रात्री मी 2 वाजता आलो काहीतरी. मी बघितलं आईला, आईची तर मी म्हणलं चल नॉर्मल असेल म्हणलं काहीतरी. मी झोपल्याच्या नंतर सकाळी मी उठलो, आई झोपलेली होती. मी म्हणलं परेशान कुठं करू. मी मोबाईल काढला, आणि मी मोबाईल थोडा उशीर बघितलं, व्हॉट्सअपवरती मेसेज, आणि ठेवला. आणि परत मी असं पंखा चालतो, पंख्याला असं मी बघत होतो. तर त्यामधून बॅट्स असतात ना, बॅट्स चमका बोलतात, वटवागळू म्हणतात आपल्याला, ते ना एकदम स्पीडने खाली यायला लागले. अच्छा. हा, आणि मी बघतोय, पण ते अटॅक नाही करत आहे, ते फक्त येतात आणि ते येऊन गायब होतात, असे इथपर्यंत येतात, गायब होतात, असे येतात. पण मी थोड्या उशीर बघितलं, परत मी डोळे बंद केला, आणि मी विचार केला, म्हणलं हे असं झालंय, कुठं ना कुठं काय ना काय अडकलेलं आहे म्हणलं. हा, कुठं ना कुठं काय तर आहे. मी थोडा उशीर आलो, मी थोडं ध्यान लावलं, मी बघितलं. मग मला माहिती पडलं की मम्मीने गेलं, त्या वस्तूला आवडलं नाही की आई आली आणि तिने जास्तच हे केलं. मग मी आईला सांगितलं की आशिषी मला दाखवलं देवानी, म्हटलं. त्यापासून मग ती आई पण या गोष्टीमध्ये हात टाकायचं बंद केलं. एका वयाच्या मानाने कसं होतं, आपली स्पिरिट थोडं हे होऊन जाते. तर आपण त्या जोपर्यंत रँक मोठा आहे, मग ते काय करत, त्याला सोडल आणि ते आपल्यापाशी येईल, आणि एकटी तर येणार नाही, सोबत 7ला घेऊन येणार. अच्छा. हा, हे दुष्ट आत्मांचं एक हे असतं. एकदा म्हणजे तुम्ही शरीरात एखाद्या माणसाच्या काढताय, तर ते पूर्णपणे काढायला लागतं. ते थोडं पण त्याचं हे राहिलं तर ते जाणार. 1-2 महिना, 3 महिना, 6 महिना,
ते जाणार, पण ते सोबत साथला पण घेऊन येणार. बापरे. कारण की असं म्हणतात की एक झाड असतं, एक झाड आहे, ती ती वस्तू जर बाहेर जाते ना तर ती घर बघते, आणि एक आपलं एक घर आहे, जी शरीर आहे ना एक घर आहे. तर त्या घरामध्ये एक वेगळे वेगळे म्हणजे जसं आता हिंदू धर्मात आपण बघितलं तर वेगळे वेगळे देवी देवता स्थान घेतात, चक्र असतात, त्या चक्रांवरती स्पिरिट्स येऊन बसतात. तसे ही बॉडी एक घर आहे. तर ती जेव्हा बघणार ना ही घर चांगलं झालंय, आता स्वच्छ घर कोणला नाही पाहिजे, बरोबर. मग ते येऊन घुसणार परत, असं असं मग ते राहणार राहणार राहणार, मग ते माणसाला खतम करून टाकणार, आतून पहिला खतम करतो, बरोबर. मग मेंटल हेल्थला खतम करतो, बरोबर. ते टॉर्चर करत राहते ते स्पिरिट. याच अशा गोष्टी भरपूर गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. शिवाय एकच आपल्या कल्याणचेच गेस्ट होत्या त्या, त्यांनी त्यांच्या मामाची अशी गोष्ट सांगितली होती की त्यांना काहीतरी जवळपास 27 का 20 मध्ये असंच एक भूताने पकडलं होतं. 3 भूत होते ॲक्च्युली, एक फॅमिली होती, आणि त्या फॅमिलीने इतकं टॉर्चर करून 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 नंतर शेवटी ती व्यक्ती जी होती लाईक 27च्या एजमध्येच ती गेली. हे जे प्रकार असतं ना स्पिरिट्सचं जे आतमध्ये जातात, हे कुठं ना कुठं आपला लूपहोल आहे, आपण त्या वेळेत सापडतो. आता स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे ना, त्यामध्ये टाइम आहेत. बरोबर. सकाळचे 4 घंटे, संध्याकाळचे 4 घंटे. बरोबर. आता आपण जे टाइम टेबल फॉलो करतो तो वेगळा आहे, आपले पूर्वजांनी वेगळा टाइम फॉलो केलाय. आपल्या टायमी लोक दुपारचा सकाळी उपास पकडतात, जे पूर्वज होते ते संध्याकाळपासून उपास करायचे. अच्छा. म्हणजे ते त्यांना माहिती होतं. जसे वेगळे वेगळे लोक जे ध्यान करायला बसायचे, पण संध्याकाळच्या टायमी ध्यान करायचं, रात्री नाही, सकाळी नाही, तो टाइम असायचा. आणि त्या टायमिंग आणि तो स्पिरिच्युअल वर्ल्ड आणि आपला जास्त हे नाही, लय कॉमन आहे गोष्टी, पण एवढंच आहे की तिकडं जी वस्तू आहेत ते आपल्या पृथ्वीपेक्षा जाम भारी आहेत. जसं आपण बघतो कुठं हिल स्टेशनला गेलो, एवढं डोंगर, वॉटरफॉल, ते वस्तू तिकडं पण आहेत, पण तिकडं लय मोठ्या ह्याच्यामध्ये. अच्छा. जी नदी आहे, आपलं वाटतं हा नदी किती साफ आहे, अशीच आहे, पण जरा त्याचं स्केल मोठं आहे, सुंदरता जास्त आहे त्यामध्ये. आता मी एक विजन बघत होतो, त्याच्यामध्ये मी बघितलं की मी देवाला असं प्रार्थना करत बसलोय ध्यान लावून, आणि मला अचानक आपण आता एखादी करंटला पकडतो, त्याचे करंट काय होतं, आपल्या बॉडीला वरून खालीपर्यंत जातं, बरोबर, पायापर्यंत जातं. पण ते करंट कसं येत होतं माहिती, तुम्हाला पायापासून येत होतं मला. अच्छा. उलट. हा, उलट चढत होतं. आणि जोपर्यंत इथपर्यंत पोहोचलं ना ते, तर मी बघितलं एक जागा आहे अशी डोंगरावरती, आणि जसं ते बोलतात ना आईसलँड सारखं, असं एकदम मोठा समुद्र, त्याच्यावरती एकदम तो हिरवागार डोंगर, आणि तिथं ते असे दगड आहे, त्या दगडावरती मी बसलोय, आणि ढाक पूर्ण असं काळं आहे मॉन्सून सारखं, आणि त्याच्यामध्ये एक झाड आहे. ते झाड एवढं सुंदर झाड आहे, जास्त मोठं नाही, आपलं लॅम्प एवढंच आहे, आणि ते पत्ते सोन्याचे आहेत, आणि तो जळतोय ते झाड. अच्छा. हा, असं एक हे विजन बघितलं तर ते मी लय खुश झालतो. पहिले म्हणजे एक फर्स्ट टाइम असं एक काय तर बघितलं जे ना एक्सपिरियन्स झालं. हे जे विजन्स बद्दल तू मगासपासून अनेक विजन्स तू हे सांगितले, याचं काय तू डिटेलमध्ये थोडी इन्फॉर्मेशन देऊ शकतोस का विजन्स रिलेटेड? जसं बघा, विजन्स बघायसाठी अन्य धर्माचे म्हणजे अनेक ग्रंथामध्ये वेगळे वेगळे हे रस्ते आहेत तुमच्याकडं की तुम्ही कसं करू शकता. एक मी जे ऐकलंय पॉप्युलरली, पण आपल्या चॅनलवरती बरेच असे जे लोक आहेत ज्यांना ते फील होतं, किंवा जे काही भूतान रिलेटेड काही करतात किंवा स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये काही करतात, मग ते मेडिटेशनचा आधार घेतात विजन्ससाठी. ही एक गोष्ट तेवढी फक्त मला माहिती आहे. मेडिटेशन पण एक जरिया आहे, पण तेवढं उग्र सीमावरती नाही जात माणूस. ओके. जसं त्राटक एक तंत्र प्रॅक्टिस आहे, जसं त्राटक करणार ना तर त्याच्याने एक होतो. ओके. मानसिक जाप माणूस करतो त्याच्याने एक होतं. त्या गोष्टी, त्या पॉझिटिव्ह एनर्जी काय, तुमचं जे आज्ञाचक्र आहे ना जे वरी, ते खुलतं, त्याच्याने माणूस बघतो. वेगळे वेगळे प्रकारचे आहेत की कोण, आता एक तुम्ही जर एखाद्या माणसाकडे गेला जो हे सगळं करतो, बघतो, बोलतो, तो एखादी स्पिरिट तुमच्या ह्याच्यावरती जाऊन टाकून देईल. तो आज्ञाचक्रात एखादी स्पिरिट बसवली का तुम्ही पण ते बघू शकता. अच्छा. हा, पण जे स्वतःहून कोण काय माणसं काय करतात, मेडिटेशन करतात, त्राटक करतात, प्रॅक्टिस करतात त्या गोष्टी, आणि ते बघतात. कोण कोण काय असतं, कोणाकोणाला बॉर्न टू त्यांचे हे असतात. आणि जर असं बघायला हिंदू धर्माच्या अनुसार माणूस सांगतं की त्याच्या मागच्या जन्मांचे ते कर्म आहेत, ते पुण्य जे त्याच्यापाशी आलेत. ओके. त्यांनी आता समजा मागच्या जन्मामध्ये त्यांनी 100 वर्ष साधना केली आणि 2 वर्षासाठी राहिली, पण त्याची डेथ झाली, तर ती जर्नी इथं तो कम्प्लीट करतोय. तर त्यांनी जसं जर तो माळा करतोय आणि त्याला मोक्ष प्राप्त बोलतात ना, त्यांनी 100 माळा केली, पण ते 99 मध्ये तो वारला, त्याची एक माळा राहिली आहे, तो या जन्मामध्ये एक माळा पण करतोय, तर त्याला मोक्ष तो प्राप्त होतो. ओके. ते पूर्ण जन्म तो निघून जातो. असं म्हणजे
थिअरीच आहे वेगळी वेगळी, सगळ्या धर्माच्या अनुसार वेगळं वेगळं आहे. आणि बघायचं झालं विजन तर कोणाकोणाचे स्वतः देव त्यांचं हे करतं, देवाची इच्छा ते दाखवतं, शैतान आहे शैतान पण दाखवतो, दोन्ही प्रकारून दाखवतात लोक. एखादी वस्तू काय असते की जसं लोक एखादी डॉल घेऊन आले, एखादी मूर्ती घेऊन येतात, कोणी दिली त्यांना, हे ठेवा, ह्याला हे द्या, की तो ते स्पिरिट आहे, ती एंटिटी आहे, ती काम करते त्या घरासाठी. आता ती स्पिरिट लोकांचं वाईट करते, त्यासाठी काय झालं, ते भूत झालं, दुष्ट आत्मा, ते डिमन आहे. पण ज्या त्या घरामध्ये ती स्पिरिट काम करते, त्या घरामध्ये सगळं त्यांच्यासाठी काय तो देव आहे. फक्त एवढंच आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय ना, आपण पर्स्पेक्टिव्ह कसं यूज करतो त्या वस्तूला, तिथं अडकतं सगळं. बरोबर. माझी राहिली गोष्ट, मी कसं बघतो, तर मी काय प्रॅक्टिस नाही केली कुठल्या गोष्टींसाठी. पहिलं जेव्हा अगोदर याची जर्नी अशी सुरू झाली की मी स्वप्नामध्ये बघायचो. जसं स्वप्न बघायचो, एखादी स्वप्न मी बघितलं जी मेन असतो, तर ते कुठं ना कुठं ते होणार पुढं. आता लोक याला डेजाबू बनतात, हे ते इंट्युशन्स. तर मी एवढं मनावर नाही घ्यायचो, मी बघायचो, मला दिसायचं आणि मी सांगायचो पण की आता हे होणार आहे, आणि ते व्हायचं. तर मी थोडा विचार करत गेलो, मी विचारलं लोकांना ज्याला या गोष्टीचा ज्ञान आहे, ते सांगायचे की कोण सांगायचं नाही स्वप्न दृष्टी आहे, स्वप्नामध्ये तुला दिसतं. कोण सांगायचं अरे नाही हे तुझी विचार आहेत, ते विचारणी तू बघतोय गोष्ट. मग खरं कसं होतंय, मला कसं माहिती की हा ही गाडी उभा येणार आणि या गाडीचा नंबर घेऊय, आणि ती गाडी तिथं येऊन उभा राहते आणि तिचा नंबर मी बघतोय. कुठं ना कुठं मला हे झालं. असं करता 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 मग एक टाइम मग स्वतःच दिसायला लागली गोष्ट. मी काय प्रॅक्टिस वगैरे नाही केलं ही सगळ्या गोष्टींना, आम्ही लांबच राहतो या गोष्टींची. मला जाम भीती पण वाटते, कारण आपण बघितलंय स्पिरिट डरावणी असते. एक किस्सा आहे अजून एक. आता हे किती जणांना खरं वाटेल काय माहित नाही, पण माझा मित्र आणि मी वाईन शॉपला गेलो. तिकडून आम्ही ड्रिंक घेतली आणि जास्त पैसे नव्हते, तर मी माझ्यासाठी मी गेलं, पण तू तुझं बघ. नाही मला नाही म्हणलं, पैसे आहे तुझ्याकडे, तू कर. नाही तुझ्याकडूनच नाही, ठीक आहे. आम्ही गेलो तर आपला रोड असतो, रोडाच्या मध्ये डिवायडरमध्ये थोडा खुललेला असतो ना, तसं मोठा नाही, छोटासा एकदम, तिथून लोक पार करतात. तर मी तिथून गेलो, तर तिकडं ना मला एक वस्तू दिसते, तिथं असं प्लेट आहे, प्लेटमध्ये ते अंडी आहेत, हा ते गोड मलाई आहे, असं सगळं ठेवलेत, आणि त्याच्यावरती दारू पण ठेवली. हा, आता आम्ही दोघं असं पार केला, मी बघितलं, मी मला मित्राला बघ हे आहे बघ तुझ्यासाठी ठेवलंय, घे म्हणलंय. तर त्याने घेतली ती. हा, अरे चल बरं झालं. अरे बोललं ठेव, नको असं काय ते करू. नाही काय नाही होत, चल तू ते उतार्याचं वगैरे. हा, तर नाही काय होत नाही, चल. आणि अगोदर मी पण 2दा-3दा उतारे छेडले, मला पण काय झालं नाही. तर मी थोडं हे केलं, आपला स्ट्रॉंग आहे आपण, म्हणलं काय नाही. थोडं आतमध्ये गेलो, मग रात्री काय 1:30-2:30 वाजलेले. असं मैदान आहे, मैदानाच्या इथं असे बिल्डिंग आहेत आणि खूप मोठं मैदान आहे. आम्ही दोघं असं बसलो आणि फंक्शन झालं, तर टेबल ते तसेच होते. आम्ही टेबलवरती बसलो, आम्ही ड्रिंक करायला चालू केली. तर यानी तोपर्यंत पिली नव्हती, असं ठेवलेली फक्त. तिथून एक समोर एक व्यक्ती आला, आणि तो व्यक्ती जरा वेगळा दिसत होता. कसं म्हणजे शर्ट घातलेला, जीन्स घातलेली, चप्पल नव्हती त्या पायामध्ये. आणि तो एकदम वेगळा हलत धुलत आपल्या धुनकीमध्ये आमच्याकडे येत होता. असं कोण बेवडा बिवडा येतोय, जाऊ दे, कोण नाही तिकडं. तो आला आणि डायरेक्ट आमच्या समोर उभा राहिला. हा, आम्ही बोलला ती वस्तू माझी आहे, मला द्या परत. तर मी थोडा त्या गोष्टी, आता हे सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे, तर मी थोडा घाबरलो. आणि हा जो होता, ह्याला काय माहित नाही गोष्टी, हे निघ जा, नाही तू कोण आहे, निघ इथून. तो काय म्हणतो, हे माझ्या वडिलांची वस्तू आहे, माझ्या वडिलांसाठी ठेवलेली, ती दे मला. हा बरोबर येऊन त्याच्यासाठीच कसा माणूस विचारते काय, तर तो बरोबर तो सांगतोय ही वस्तू माझ्या वडिलांची आहे, त्यांच्यासाठी ठेवलंय, तू कसा घेऊन आला, मला ही दे. हा बोलतो नाही जा तू, नाही देच मला. हा बोलतो मी देणार नाही, एवढीशीच आहे, मी पिणार आहे, ती जा तू इथून, कोण आहे तू, काय आहे. तो थोडा थांबला आणि तो परत पुढे निघाला. तर गेला. तो गेल्याच्यानंतर बोललं काय ते कोण, कुठून आलं, काय आलं. त्यांनी आम्ही प्यायला चालू केली, तो त्याचं तर पितोय. 1-2 पॅक झाले, तिसऱ्या पॅकला परत तो आला. ते संपायच्या अगोदर तो परत आला. परत तोच ते बोलतो थोडी राहिली ती मला दे.
अच्छा. म्हणजे त्याचा जीव तिथं अडकलेला आहे, थोडी राहिली ती मला ते. हा बोलतो नाहीच. तर मी थोडं थोडं आता मला समजलं ही काहीतरी घाण वस्तू आहे, ही आलेली आहे इथं. तो बोलताना कसा नॉर्मल असं वाटत होता की काहीतरी विचित्रच वाटत होतं? नाही म्हणजे ती टोन जे बोलायचं ते वेगळंच होतं जरा. अच्छा. एक आता जसं एक समजा एक रस्त्यावरचा कोण पिलेला असणार हम्म. तो बोलणार, पण त्याचं आपल्याला माहिती पडतं हा नशेमध्ये बोलतोय, हा, ह्याची तेच टोन कारण मी कुठं ना विचारलं. कुठं नशेसाठी एक होते. पण तो तसा नव्हता. हम्म. तो माणूस पण होशमध्ये आणि हम्म. जरा वेगळा चेहऱ्यानी पण. माणसासारखा तो होता, तो पूर्ण माणूसच होता, जरा तो वेगळाच होता. हम्म. तो नाही मला दे थोडीफार तर दे, हा नाही, हा पण द्यायला तयार नाही, हा पण नाही. अरे वा. ते दोघं चालूच आहे त्यांचं बोलणं. कुठं ना कुठं आता आपल्याला पण झाली, त्याला पण झाली, आणि हा काय आहे ते माहिती नाही प्रकार. मग तो परत गेला. तो आता गेल्याच्या नंतर मी त्याला बोललो उठ आणि ह्याच्या मागं जा. हा हा चल बोललो मी पण येतो, बघू आपण कुठं जातो हा. हा. आणि तो असा आता मैदान आहे, मैदानामधून स्ट्रेट निघाला आणि बिल्डिंग अजून लागतात आहे आणि रस्ता आहे स्ट्रेट आहे. तो तिथून मुडला, आम्ही त्या मागं मागं पळतोय आणि जसं आम्ही जाऊन बघतो तो गायब झाला. बापरे. तो व्यक्तीच नाही तिथे. आणि कोण बापरे. किती वेळा स्पीड ना पण लाईन आहे ते, कुठं ना कुठं तो लांबपर्यंत तरी दिसल. हा हा तो थोडा पुढे निघाला तर आम्ही मागं मागं चालत गेलो त्याच्या, आणि तो तिथून तो गायब झाला. बापरे. मग ही गोष्ट मी आमच्या एक आहेत ते बघतात ते सगळं ते जास्त हे, हम्म. त्यांना मी सांगितलं ही गोष्ट, बोला असं असं प्रकार घडलं, काय होतं ते. त्यांनी बोललं हा ती घाण वस्तू होती ती त्यासाठी आली. त्यांनी पण जास्त डिस्क्लोज नाही केलं, ओके. हळूमध्ये सांगितलं ती त्या वस्तूसाठी आलती. तर कोणी तुम्ही हात लावलं नाही, बोललं मी तर हात पण नाही लावलं ना, त्याकडलं पाणी काय शेअर नाही केलं, मी माझं केलं. ठीक आहे बोलतात जाऊ दे. तो पोरगा कुठं आहे, हम्म. तो त्यांनी घेतली. मला तो माहित नाही, तो त्या दिवशीपासून मला दिसला पण नाही काय बोलतो? का. नंतर पुन्हा काही कॉन्टॅक्ट त्याच्यासोबत? नाही मग झालं ते किती 3-4 वर्षानंतर कॉन्टॅक्ट झाला. अरे बापरे. तेवढ्यात तो जो त्या पिरियड होता मला असं माहिती पडलं तो जाम पितोय, कामधंद्यावर पण पिऊन बसलाय, नुसतं तो ड्रिंक मध्ये करतोय. अच्छा. थोड्या दिवसांनी मग त्याला बघितलं, मग तुम्हाला नॉर्मल दिसला, असं काय नाही. अच्छा अच्छा अच्छा. जोपर्यंत ते असर होतं म्हणजे जोपर्यंत त्यांनी एवढी घेतली तर त्यांनी तेवढी घेतली त्याकडून, तो गेली. हा. गुजरातचा किस्सा आहे. हम्म. गुजरातमध्ये मी कच्छमध्ये होतो आणि कच्छमध्ये आमचा प्लांट होता एक. तो प्लांट जरा वेगळा होता. हम्म. म्हणजे एक झोन आहे, इकॉनॉमिक झोन आहे तो. तर त्या झोनमध्ये वेगळ्या वेगळ्या कंपनीज आहेत, मोठी मोठी कंपनीज आहे, हिंदुस्तान लिमिटेड, युनिलिव्हर, अशा मोठ्या मोठ्या कंपनी. कुठं ना कुठं ते एक प्लांट होता आणि तो प्लांट एकदम आउटसाईडला होता, अच्छा. जाम आउटला. आणि तो प्लांटच्या आजूबाजूला जरा मला वेगळी एक फिलिंग यायची. म्हणजे कोण असं दाबतं ना आपल्याला, एक घुटमर एकदम सफोकेशन सारखं व्हायचं. त्या प्लांटच्या पहिल्यांदा आलो आणि त्या प्लांटमध्ये आल्याच्या नंतर मी बघितलं की साफसफाई चाललेली आणि तो प्लांट जळालेला. म्हणलं ठीक आहे, बोल चल रिपेअर झाला, सगळं झालं परत. ओके. तर काय मग त्या प्लांटमध्ये मी गेलो, मी सुपरवायझरी सुरुवात केली. मग तिथून मी इन्चार्ज झालो त्या प्लांटमध्ये. सगळं कपड्याचा माल सगळं बघायचो मी, किती चालला एक्सपोर्ट असं. तर एकदा काय झालं की आमचे वॉचमॅन होते, ते तिकडेच राहायचे, खायचे प्यायचे. तर वॉचमॅनने सांगितलं मला की म्हणजे रात्री काय किस्सा झाला तिथं. तर कस्टमवाले, पोलीस सगळे आले, बघितले, कॅमेरा चेक, काहीच माहित नाही पडलं. तर मी सकाळी आलो, तर सकाळी तो माझा एक साथीदार, त्यांनी वॉचमॅनला बोलवलं, शिव्या घाला लागला तो त्याला. अच्छा. तू झुटी बातें करताय, कोई भी नाही, पुरा कॅमेरा देखा हमने, असं तसं. तर मला तर काय कळलं नाही. मी ऐकलं काय तर असं म्हणलं, जाऊ दे सोड. मग मी बाहेर पाणी प्यायला ऑफिसमध्ये जाऊन बसलो, तर तेवढा तो वॉचमॅन मला दिसला. मी त्याला बोलवलं, बोला ये इथं, काय आलं. बोलतो भैया रात में कल यहाँ पर राउंड मार रहा था, तो मैं उधर गया तो मुझे ना खटखट की आवाज आने लगी. आणि तो प्लांट होता, प्लांटच्या बाजूला अजून एक शटर नव्हता तेव्हा, गल्ली होती. आणि ती गल्ली एवढी डरावणी होती ना की माणूस टॉर्च घेऊन पण जाऊ शकत नाही आतमध्ये, एकदम अंधार आणि एकदम आउटसाइडला. मग मी बोला फिर हुआ क्या, तो बोलतो कि खटखट आवाज आने लगी, तो मैंने वो गली के अंदर ऐसा टॉर्च मारा. तो मैं टॉर्च मारा तो मुझे 6-7 लोग उधर खड़े दिख रहे. अच्छा. तो बोलो मैं डर गया, बोलो मेरे को मुझे बुलाए. तो मैं गया उनके पास. आने के बाद में बोलो बात नहीं कर रहे थे, इशारा कर रहे थे खाली. अच्छा. तो वो इशारे में मुझे ऐसा करने लगा पानी के लिए. बोला पानी. तो मैं मुड़ा, तो मैंने उसके मुंह पे टॉर्च मारी. तो मुंह पे टॉर्च मारी तर त्यांनी मला बोलतो मारलं जोरात पाठीवरती, आणि पाठीवरती मारलं. तो गेला, त्याने पाणी दिलं आणि तो लपून बघतोय
तर ते जाम उशीर तिकडं थांबले मी लो दिखते कैसे थे, लंबे लंबे थे बोलतो, 6-7 फुट की हाइट थी उनकी। और फिर कपड़े क्या मतलब क्या पहना था, बोलतो ऐसा ऐसा कपड़ा खाकी कलर का ऐसा पहना था, वर्दी थी, वो लोग थे बोला पूरा। मैंने फिर क्या हो गया, बोला थोड़ी देर बाद वो गायब हो गए। मैंने फोन लाया कस्टम वाल्यांना, यांना ते सुपरवायझर ते लोक आले, बाकायदा कॅमेरा सगळं चेक केला, त्या कॅमेरामध्ये सगळं दिसतंय, हा गेला टॉर्च मारून आला, पाणी घेऊन गेला, पाणी दिला, पण तिथं काय दिसतच नाही दुसरी गोष्ट, फक्त हे एकटे. फक्त हा। त्याच्यानंतर मी बोललो तुझे मारा उसने सच में, बोललो हा, तर त्यांनी मला अशी पाठ दाखवतो तो पंजेचे निशाण होते। मग मी समजून गेलो की थोडं प्लांट जरा डरावणं आहे। तर लेडीज लोक पण काम करायची, बाथरूम होतं तिकडं, थोडं लांब होतं बाथरूम, तर बायका हमेशा कंप्लेंट करायच्या, तर कसे सोबत जायचे, तर मी सोबत साथ में क्या है एक एक जाओ, नहीं नहीं भैया, तो ती गुजराती बायका, नहीं नहीं भैया हम अकेला नहीं जाएगा, लेके जाएगा सोबत। गेले मग एकदा आमच्या काम करणाऱ्या स्टाफची मेंबर होती, ती गेल्याच्या नंतर ती येऊन सांगितली मला, तिला उलट्या होत होत्या ऍक्च्युली, तिला बघतोय ती उलटे करते, तर 2-4 दिवस ती कामावर नाही आली, 3-4 दिवशी आली, तर मी तिला विचारलं क्या हो गया, तबीयत खराब थी, बोला नहीं, बोलती मैं बाथरूम में गई तो उधर नल बंद चालू हो रहा था अंदर, और दरवाजा भी, तो मैं बोला कोई रह गया औरत, फिर बाद में बोलती वापस वैसे होने लगा, तो बोली इतने देर कैसा होता है, तो मैं अंदर जाके देखी तो बोलते कोई भी नहीं था उसके अंदर, उधर से फिर मुझे ये हुआ। एका बाईने सांगितलं, हर एक बाईची कंप्लेंट तीच होती की एकटी कोण बाई गेली किती आजारी पडणार, आणि काहीतरी होतं तिकडं। तर एकदा मी पण लोडिंग चाललेली प्लांटमध्ये, लोड होत होता माल, कंटेनर खाली, मी एकदा गेलो आणि प्लांट बंद होता तर कोणच नाही, तर मी लेडीज वॉशरूम मध्ये नळ होता, तर मी फ्रेश व्हायला गेलो, मी तोंड होत आहे, तर मला आतून दरवाजा कोणतर धड 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 धड, बापरे, तर मी समजून गेलो हे तेच प्रकार, मी नळ बेळ सगळा सोडून पळालो बाहेर, वॉचमॅनला सांगितलं नल बंद करू जाके, लय म्हणजे त्या प्लांटमध्ये किस्से व्हायचे। तर एक रस्ता होता त्या प्लांटला जाणारा, तर तिकडं ना मला हमेशा एक बाई उभा राहिलेली दिसायची, तो टर्न होता असा, आणि तिथं ऍक्सिडेंट व्हायचे, ओके, हमेशा ऍक्सिडेंट व्हायचे। आणि एकदा मी पण घुसता वाचलो, तर मग एकदा मी असंच रात्रीच्याला काय 1:30-2:30 वाजता प्लांट बंद केला आणि मी निघलो, आणि मी येत होतो माझं, मला एक परछाई अशी शॅडो अशी दिसली, तर मी एवढं गौर नाही केलं, असं दिसायलाच म्हणलं ही जागा थोडी आउट आहे। घरी गेलो झोपलो, सकाळी परत 7ला उठलो, 7ला परत आलो, परत ती बाई मला तिकडे दिसली। मग एकदा मी आलो, कार 4 व्हीलर मधून येत होतो, मग मी त्या जागी 4 व्हीलर थांबवली, आम्ही बघत होतो, बोललं काय प्रकार नाही, ती बाई इथं उभा राहते, एकटाच, ती बाई इथं उभा राहते, काय झाड होतं एक, झाड आता कसलं होतं ते मला आठवत नाही, ते झाड होतं। पुढं गेल्याच्या नंतर मग मला एक स्वप्न आलं, स्वप्नामध्ये माहिती पडतं ती एंटिटी आहे, तिला स्थान पाहिजे। मी एवढा त्या गोष्टीला विचार नाही केला, जे आहे जाऊ दे म्हणलं। नंतर मग माझ्या एक जाणणाऱ्या लोकांनी सांगितलं, एक किस्सा सांगितलेला की अशा ज्या वस्तू असतात जे रोड ॲक्सिडेंटमध्ये मरतात आणि जिथं ॲक्सिडेंट होतात तिथं कुठं ना कुठे एक मंदिर असतो। मला हा असतं, तर बोल ते मंदिर त्या वस्तूंसाठी असतं, तिथं नारळ फोडले जातात, तिथं लोक त्यांना हे करतात, तेव्हा ती ॲक्सिडेंट बंद होतात, ही अशी जागा असते आणि इथं कुठं ना कुठे असतं। तर मग मी समजून गेलो ती गोष्ट होती। तर हा होता प्रतीक, आणि प्रतीकप्रमाणेच तुमच्याकडे देखील अशा हॉरर गोष्टी असतील आणि त्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती मांडायच्या असतील, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या फॉर्मची एक लिंक मिळेल, त्या लिंकवरती क्लिक करा आणि अख्खा फॉर्म भरा, आणि आमची टीम लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल, आणि तुम्ही आपले असेच एपिसोड्स बघत राहा पुढच्या रविवारी 12 वाजता।